अबीर शेठ तुमचा हत्ती सांभाळा म्हणतो मी. टेन्शन नाही आजोबा, तुम्ही तुमचा वजीर सांभाळा. काय बोलताय अम्मा तुम्ही? अहो एवढं सगळं होऊन गेलं आणि तुम्ही आत्ता फोन करताय मला? व्यंकटेशजींनी तरी फोन करायचा ना अम्मा. अम्मा तुम्ही फक्त काळजी घ्या, मी बघते काय करायचं. काय अम्मांचा फोन? सगळं ठीक आहे ना बेळगावला? काहीच ठीक नाहीये बाबा. त्या रतनने तिथे धुमाकूळ घातलाय. तो त्याच्या गुंडांना घेऊन दुकानात शिरलाय आणि दुकानाची तोडफोड केली, सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय त्याने. काय त्या रतनाची एवढी हिंमत? आई त्याला तर अद्दल घडवावीच लागेल बघ. अम्माजी आणि व्यंकटेश काकांना काही लागलं तर नाही ना? त्या रतनने त्यांना काही केलं तर नाही ना आई? हो बाळा, ते दोघंही सुखरूप आहेत, पण तो जाताना धमकी देऊन गेलाय की जर लवकरात लवकर सावलीचा पत्ता सांगितला नाही तर आता दुकानाची तोडफोड केली आहे, उद्या घराची तोडफोड करेन. हद्द झाली आता याची. तो जो इथे असताना त्याचा चांगला बंदोबस्त केला असता मी, पण तो बेळगाव मध्ये बसून धमक्या देतोय ना, तिथे कसं पोहोचणार आपण? आई मी अजून तुला सांगतो बघ, आपण ओवीच्या बाबांना भेटूया. त्या दिवशी त्या रतनला असा काय तोप दिला असतो ना, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असतं बघ. जर त्या रतनला अद्दल घडवायची असेल तर ती ताकद फक्त ओवीच्या बाबांकडेच असते बघ. अरे राजा, मला मान्य आहे तुझं सगळं, पण आपल्या भांडणासाठी त्यांना का त्रास द्यायचा? मुळात आपली आणि त्यांची इतकी ओळखही नाहीये. अगं आई, त्यांचा जीव धोक्यात जात नाही ग, उलट त्यांना बघून रतनचा जीव धोक्यात जातो. आणि तसं पण ओवीला गुरुकुलात पाठवण्यासाठी आपल्याला त्यांना भेटावंच लागेल ना. हो रे राजा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण आधीच माझ्यामुळे अम्मा आणि व्यंकटेशजींना त्रास सहन करावा लागतोय तिथे. पण सावली विचार कर, मार्ग काय काढायचा? त्याचे जे काही पैसे ते त्याला देऊन टाक म्हणतोय, तर त्यालाही तू तयार नाहीयेस. त्या निष्पाप दोन जीवांना उगाचच त्रास होतोय. आणि मी म्हंटल ना, ती जी काही रक्कम आहे मी तुला एका हाती देतो, देऊन टाक आणि विषय बंद कर. नाही नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचंय ते. बघितलं साबीर, तुझ्या आईने एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की विठ्ठल जरी आला तरी ती बदलत नाही. खूप हट्टी आहे. काय करणार आजोबा, शेवटी माझ्यावरच गेली असते की हो. अरे आई मुलावर जाते की मुलगा आईवर जातो रे वांग्या? काही बोलशील? बोले कारण आलास तू? खूप भूक लागली रे, म्हणून जेवायला बसलो. तू जेवणार का? सो मग काय विचार केलायस, काय निर्णय घेतलायस? कशाबद्दल? असं काय करतोस? रूपम कॉस्मेटिक्स जॉईन करणार आहेस ना, ही एक चांगली संधी धावून आली आहे तुझ्याकडे. मला असं वाटतं की तू ऑफिस जॉईन करावंस. तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, या कामाचा अनुभव आहे. शिवाय सावली हर्बल्स हे तुझं इनिशिएटिव्ह आहे. आम्हाला तुझी गरज आहे. या प्रोजेक्टवर मला तू हवा आहेस, म्हणून मी ही अट घातली होती. आई कशाला फोर्स करतेस? तुला माहिती आहे माझा निर्णय काय असणार आहे. मला या कॉर्पोरेट जगात यायचंच नाहीये. माझं काम कमाल चालू आहे. माझे रस्ते वेगळे आहेत आई, प्लीज फोर्स नको करू. आणि राजकुमार तर आहे ना, काम सुरू आहे ना, झालं मग. नाही, काम सुरूच असणार आहे. कोणी असो नसो कामं चालू राहणार आहेत. पण फक्त काम करायचं, पैसे कमवायचे म्हणून एवढी मोठी कंपनी उभी नाही केली. व्रत होतं आमच्यासाठी जे आम्ही स्वीकारलं होतं. मी काय, तुझ्या बाबांनी काय, खूप मेहनत घेतली, तर मी खूप कष्ट उपसलेत. मला ना भूतकाळात जाऊन गोष्टी उकरून नाही काढायच्यात, मला वर्तमानात बोलू देत फक्त. आणि आत्ता या क्षणी कंपनीला तुझी गरज आहे. आपली कंपनी छान ग्रोथ करते. आपण आता खूप एक्सपॅन्शन्स करतोय. आणि जर का सावली हर्बल्स आपण एका स्तराला नेऊन ठेवलं ना, तर आपल्या कंपनीसाठी, आपल्या बिझनेससाठी हे खूप चांगलं आहे. तुम्ही काय जेवताय? तुम्ही बोला ना काहीतरी, गप्प का बसलायत? त्याला सांगा आपल्याला त्याची किती गरज आहे ते. आई काय सांगणार? हा, तो काय परका आहे का? घरचा बिझनेस आहे सारंग. एका हाती सांभाळला होतास तू मी जेव्हा घरात नव्हतो तेव्हा. मी तुला क्लिअरली सांगतो, या प्रोजेक्टसाठी मला आणि मोनिकाला तुझी फार गरज आहे. हो सारंग, तू जर कंपनीत परत आलास तर आम्हाला खूप मोठा आदर वाटेल, हो ना? आणि
या प्रोजेक्टचा एवढा मोठा भार तुझ्यापेक्षा जास्त नीट कोण पेलू शकेल रे? नाही आई, प्लीज फोर्स नको करू. अरे कामाच्या बाबतीत आजवर मी तुला सक्ती केली आहे नाही ना, पण मी आता करतेय. त्यासाठी काहीतरी कारण आहे ना. तुला हे काम करावंच लागेल. तुला बाबांची शपथ आहे. आई काय चाललंय? कशाला इमोशनल होतेस तू? का फोर्स करतेस मला? कशाला ही बाबांची शपथ वगैरे? मी शपथ घातली नाही तर तू या कामाला तयार होणार नाहीस म्हणून केवळ. सारंग, आई एकदम करेक्ट बोलतात. हे बघ, बाबांची पण हीच इच्छा होती ना की त्यांच्यानंतर या कंपनीची सगळी धुरा तू सांभाळावीस. त्यामुळे आई बोलतायत ते करेक्ट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या ब्रँडच्या ग्रोथ बद्दल तुला जास्त चांगलं माहिती आहे ना आमच्यापेक्षा. एका अट्टीवर मी कंपनी जॉईन करेन. मंजूर. अगं ऐकून तरी घे. हे बघ, जोपर्यंत सावली हर्बल प्रॉडक्टची कामं व्यवस्थित चालू होत नाही तोपर्यंतच मी कंपनीमध्ये काम करेन. ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल की सावली हर्बल प्रॉडक्टची सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत त्या दिवशी मी कंपनीतून बॅकआउट करणार. चालेल? म्हणाले ना मंजूर. ठीक आहे. सारंग, तू एकदा पाय तर ठेव कंपनी. मग तिथे तुला कसं अडकवून ठेवायचं ते मला चांगलंच ठाऊक आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. सारंग आपल्याबरोबर आता कंपनी जॉईन करणार आहे. आता नव्या जोमानं आपण कामाला लागूया. हो आई, शेवटी तुम्ही सारंगचं मन वळवलंतच. तुमचं मोठं स्वप्न पूर्ण झालं ना. आता तुम्ही बघाच, आपल्या कंपनीची ग्रोथ अशी सुपर फास्ट वाढेल. मी देवापाशी दिवा लावून येते. मस्त न्यूज मिळाली आहे. सारंग कंपनीत परत येतोय. हा सगळा सीन घडताना मस्त पैकी जेवण एन्जॉय करत होतास. त्याच्याखाली घास बरं उतरलं रे तुझ्या. मी काय करणार? सारंगने पटकन होकार दिला ना. मी तर त्याने होकार दिलेला असला तरी मला काही फरक नाही पडत. माझा खेळ खेळत राहणार. एक काम कर राजकुमार, मला त्या शंकररावचा नंबर देऊन ठेव. त्या माणसाशी आता थेट बोलण्याची वेळ आलेली आहे. घरात बसून काही नाही घडलंय. आता मी माझा खेळ घरात बाहेर पडून मग खेळणार. अंधार काय खोलीत? लाईट गेली की काय? अबीर, बाबा. हॅपी मदर्स डे.